बघा, कोणाला सोयाबीनचं उत्पादन जास्त आलं, तर आपण लगेच विचारतो, कोणती जात होती? कोणतं खत दिलं? काय फवारणी केली? त्यापुढे आपण फारसं जात नाही. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु त्यापेक्षा आणखीन काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याकडे मात्र आपलं लक्ष जात नाही किंवा माहिती असेल, पण आपण त्याकडे कानाडोळा करतो किंवा माहिती आहे, पण आपण त्याला महत्त्व देत नाही. सो मी काही नवीन गोष्टी न सांगता, जे आपल्याला माहीत आहे, पण आपण त्याकडे गांभीर्यानं पाहत नाही, त्याबाबत चर्चा करणार आहोत. आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा आणि त्यानंतर विचार करून तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे. सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या आणि ती म्हणजे कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभाग आपल्याला वारंवार सांगतं, की सोयाबीन जास्तीत जास्त 5 सेंटीमीटर खोलीवर पेरा. त्यापेक्षा जास्त खोल पेरू नका. सरासरी 3 ते 5 सेंटीमीटर दरम्यान सोयाबीनची पेरणी झाली पाहिजे. आता मग जास्त खोल पेरायचं नसेल, तर आपण